अतिरिक्त खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये येऊ द्या. जुनी डोंबिवली वर्सेस दातिवली. माझ्यासोबत लेजेंडरी कॉमेंटेटर्स बाळू पाटील सर आणि काका म्हात्रे सर आहेत. महत्त्वाचं आहे, मी या अगोदर देखील उल्लेख केला होता की वारसा जोपासणं गरजेचं आहे. कारण आज मी असेन उद्या नसेन, पण मात्र तुम्ही मात्र ती क्रिकेटची सेवा करतायत कित्येक वर्षांपासून. महत्त्वाचं आहे. चला प्लीज मॅच ऑन करायचे. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. तर आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये अंकुशजी म्हात्रे आहेत. खूपच चांगलं असं व्यक्तिमत्व. आणि विशालजी म्हात्रे यांचे ते पिताश्री आहेत. आणि त्यांच्यासाठी एकच सांगेन, आपण नेहमी आईचं गुणगान करतो. मुलगा फक्त आईचं गुणगान करतो आणि वडील जे सॅक्रिफाईस समर्पण करतात त्याचं कुठेतरी ते मान ठेवत नाही. तर आपण नक्कीच हे सांगणार की आई काय असते की आपल्या मुलाच्या हरण्याला जिंकणं मांडणं म्हणजे आई. आपल्या मुलाच्या हरण्याला जिंकणं मांडणं म्हणजे आपली आई. पण आपला मुलगा जिंकावा म्हणून नेहमी हरत असतो तो आपला बाबा. तर सॅक्रिफाईसचं दुसरं नाव म्हणजेच काय, वडील असतात. त्यांचं प्रेम तुम्हाला दिसत नाही, त्यांची शिस्त दिसते, त्यांचा दरारा दिसतो, पण भाऊ सर ते प्रेम ते जतवत नाही. ते प्रेम मनामध्ये असते. तर हे शिक्षण महत्त्वाचं आहे. आणि वडील नेहमीच आपल्या मुलाला प्रेम करत असतात, प्रत्येक प्रेम ते दिसून येत नाहीये. चला जाऊया मैदानाच्या दिशेने. सामना चालू असा सामना आहे जुनी डोंबिवली आणि दातिवली. 25 मिनिटाचा कालावधी. आता आम्ही या ठिकाणी टाइम रेकॉर्ड करतोय. 12:25 पहिला बॉल डिलिव्हर केला जाणार आहे आणि तुम्हाला 25 मिनिटांमध्ये पहिला डाव संपवायचा आहे. पंच देखील त्या ठिकाणी टाइम रेकॉर्ड करतायत, सूचना करतायत दोन्ही संघांना. प्ले युअर गुड गेम, शो युअर गुड गेम आणि स्पोर्ट्समॅनशिपचा दाखला दोन्ही संघांनी द्यायचा आहे. स्ट्रायकर बॅटर असेल तुषार पाटील, नॉन स्ट्राईकला असेल विशाल पाटील आणि बॉलिंग ट्रॅकवर बॉलर असेल भावेश दळवी. पहिलं षटक हे पॉवर प्लेचं आहे. दातिवली एक्सप्रेस या नावाने प्रसिद्ध असलेला गोलंदाज भावेश दळवी. बघा, एक्सप्रेस हे नाव दिलं गेलेलं आहे, टिकवणं गरजेचं आहे. हे नाव कालपर्यंत तुम्ही टिकवलंय, आज सुद्धा तुम्हाला टिकवावं लागेल. पहिला बॉल यावेळेस बॉटमहँडचा वापर करून बॉलला फ्लिक केलंय मिड विकेट रिजन मध्ये हलक्या हाताने. दरम्यान त्या ठिकाणी फंबल येते. 2 धावा पूर्ण केल्या जातील. येस, दातिवली एक्सप्रेस खरंच आहे जबरदस्त पेसने बॉलिंग या ठिकाणी केली आणि पहिला बॉल देखील पुढ्यात ठेवण्यात आला होता. बॅट अँड पॅड मधल्या बॉलला रिस्ट मोमेंटने त्याने टर्न केलं मिड विकेट रिजन मध्ये. 2 धावा धावल कव्हर आहेत. आणि या ठिकाणी बघा आमचे खेळाडू आपल्या बाईकच्या कीज हरवत आहेत. या ठिकाणी TVS ज्युपिटर गाडीची चावी आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये आलेली आहे. किसे चेक करा आणि ओळख पटवून घेऊन जा. दरम्यान स्ट्राईकवर असेल बॅटर तुषार पाटील. 2 धावा. चांगली कव्हर ड्राईव्ह ओव्हर द इनफिल्ड. क्षेत्ररक्षक नाहीये कव्हर रिजन मध्ये. डीप मधून क्षेत्ररक्षक पुढे येतोय. 2 धावांचा कॉल पूर्ण केला जाईल. चांगलं शिस्तबद्ध आणि तंत्रशुद्ध क्रिकेट खेळलं जाते. जुनी डोंबिवली या संघाकडून जुनं नाव आहे, खेळ देखील जुना आहे, पण दरारा मात्र आजपर्यंत तो कायम राखलेला आहे. तर एक शिस्तबद्ध संघ म्हणून जुनी डोंबिवली देखील ओळखला जातो. पण कडवं आव्हान आहे दातिवली. दातिवली म्हणजे उसरगावच्या पुढचं गाव, जवळचाच हा संघ आहे. आणि या संघाकडून देखील आणि जुनी डोंबिवली या गावाची ओळख म्हणजे तुषार पाटील. तर तुषार पाटील तुम्हाला स्ट्राईकवर पाहायला मिळतोय. तर एक चांगलं बॅटल आहे तुषार पाटील वर्सेस भावेश दळवी. धावफलकावर धावा लागल्या 4. खूप चांगली स्ट्रेट ड्राईव्ह. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी पाहत राहील. 1 बाउन्स घेऊन बॉल जाईल लॉंग ऑन सीमारेषा पार. मिळतील धावा 4. चौकार. जबरदस्त चौकार या ठिकाणी पाहायला मिळाला. पहिल्या 2 बॉलवर 2 डबल्स आलेत. त्यानंतर एक चौकार, एक चांगली सुरुवात तुषार पाटीलची आणि ती ओळख या ठिकाणी पटवून दिलेली आहे तुषारने की जुनी डोंबिवली संघ हा त्याच्या नावाने ओळखला जातो आणि तो दरारा या ठिकाणी कायम राखण्याचा प्रयत्न करतोय. पण दातिवली एक्सप्रेसला नक्की झालंय काय, कुठेतरी रणनीतीमध्ये बदल करण्याची गरज आहे. भावेश दळवीने मात्र पुढ्यात बॉल दिला होता आणि त्या पुढ्यात दिलेल्या बॉलला खूप चांगल्या पद्धतीने एरियल रूट घेऊन लॉंग ऑन रिजन मध्ये ड्राईव्ह केलाय. धावसंख्या झाले 8 धावा. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर बॉलर तयार होतोय तो म्हणजेच भावेश दळवी. 3 बॉलवर एक्सप्रेस वेगाने अद्रिजा गाजवण्याचा प्रयत्न विथ द स्पीड. बॉलला हलक्या हाताने चिप केलंय. लॉंग ऑफ रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात केला गेला. 1 धाव या ठिकाणी मिळते. बघा, टेम्परामेंट आणि अटॅकचा खूप चांगला बॅलन्स तुषार पाटीलच्या बॅटिंग मधून पाहायला मिळतोय आणि हे महत्वाचं आहे. कित्येक फलंदाज यांचा विसर पडलेला आहे की तुमच्याकडे टेम्परामेंट देखील असणं गरजेचं आहे. 5 षटकांचा फॉर्मॅट असताना तुम्हाला ठाऊक आहे की तुमच्याकडे संधी येणार आहे, त्यामुळे वाट पाहणं कधीही योग्य. स्ट्राईक रोटेट झाले धावफलकावर. आता धावा आहेत 9 आणि स्ट्राईकवर असेल विशाल पाटील. भावेश दळवी बॉलिंग ट्रॅकवर तयार होतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. ओव्हरपिच होता, मिस टाइम आहे. हवेत गेलाय बॉल. उलट दिशेने झेल करण्याचा प्रयत्न भावेशचा.
जजमेंट चुकलंय. खरं तर खूप कठीण असते जेव्हा तुम्ही गोलंदाजी करताना खूप पुढे जाता, बॉल फेकल्यानंतर मिडल ऑफ द क्रीज पोहोचता आणि त्यानंतर परत जाऊन झेल स्वीकारणं, अंदाज चुकण्याची दाट शक्यता असते. कदाचित दुसऱ्या क्षेत्ररक्षक म्हणजे कव्हरमधून क्षेत्ररक्षक जो आला होता त्यांनी जर हा अटेम्प्ट केला असता तर कदाचित झेलजीच्या स्वरूपात फलंदाज बाद होऊ शकला असता. पण या जडतरच्या गोष्टी आहेत. त्या ठिकाणी आत्मविश्वास होता भावेशला की मी हा कॅच कंप्लीट करू शकेन, पण मात्र कुठेतरी नियतीची साथ मिळाली नाहीये. धावफलकावर धावा लागल्या आहेत 11 धावा. कांचनजी पालकर सकाळपासून अविरतपणे अखंडपणे चांगली स्कोरिंग करतात आमच्यासाठी खास करून, आणि म्हणूनच की काय आमचं अचूक असं समालोचन तुमच्यापर्यंत पोहोचवलं जाते. भावेश फुललेंचा बॉल होता, अवे फ्रॉम द बॉडी ड्राईव्ह करायचा होता, स्क्वेअर ड्राईव्हचा अंदाज आहे, थ्रो चुकलाय. बघा ह्या विकेटचं महत्व तुम्हाला आता येणाऱ्या 4 षटकामध्ये माहीत पडेल की ही विकेट कदाचित डोकेदुखी ठरू शकेल दातिवली संघासाठी. आणि अशा पद्धतीने पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे. पहिल्या षटकाच्या 6 खेळ समाप्त झाल्यानंतर जुनी डोंबिवली या संघाची धावसंख्या झाली आहे बिनबाद 12 धावा. एक चांगली सुरुवात आहे. तर आपण आता ओव्हर ब्रेक मध्ये जाऊया बाळू सरांकडे. सर एक चांगली सुरुवात आपण म्हणायला हरकत नाहीये जुनी डोंबिवली या संघाची, कारण विकेट डाऊन झाला नाहीये आणि धावफलकावर 12च्या धावगतीने खेळ होतोय. नक्कीच जो अनुभवी खेळाडू आपण तो गोलंदाज आहे त्याच्याकडून विकेट मिळाला नाहीये आणि तुषार पाटील सारख्या आता फलंदाजाला जीवदान देखील दिले. तर क्रिकेटमध्ये आपण बघितलं ना नेहमी जीवदान महागात पडतो आणि तुषार पाटील एक असा फलंदाज, हा फलंदाज जर शेवटपर्यंत खेळला तर नक्कीच 70+ देखील धावा होऊ शकतात जुनी डोंबिवली संघाच्या. मनीष, ह्या एक्सपर्ट कमेंट आहेत आणि या समालोचकांनी तुमचं क्रिकेट पाहिलंय आणि ते अनुभवाचे खरे बोल आहेत. या ठिकाणी तुषार पाटीलचं जे योगदान राहिलंय क्रिकेटमध्ये त्याच्यामुळे त्याची ओळख बनलेली आहे आणि त्याचं विकेट घेण्याची संधी चालून आली होती, पण मात्र संधीचा कुठेतरी वापर करता आला आणि नवीन बॉलर बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतोय. मनोज म्हात्रे स्ट्राईकवर असेल बॅटर, तो म्हणजेच विशाल पाटील. विशाल खेळतो वैयक्तिक 3 धावांवर आणि तुषार खेळतो वैयक्तिक 9 धावांवर. चांगली पार्टनरशिप या पहिल्या विकेटसाठी होते या दोन फलंदाजांकडून. खूप चांगला VIP डाईस हा सजवला गेलेला आहे आणि VIP बॉक्समध्ये देखील पाहुणे या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. आपण पाहतायत किंग ट्रॉफी 2022 ग्रामीण क्रिकेटचा वर्ल्ड कप. आयोजक आहेत वेताळेश्वर क्रिकेट संघ VCC उसरगर आणि आमच्या या स्पर्धेचे आधारस्तंभ आहे सन्माननीय पांडुरंग दादा संते. मनोज म्हात्रे ओव्हर द विकेट. 360 डिग्री स्ट्रोक खेळण्याची गरज होती का, पण मात्र तो त्याच्यामध्ये पटाईत आहे म्हणून कदाचित तो प्रयत्न केला गेलेला आहे. पडून खेळीन झोपून खेळीन पण क्रिकेट खेळ असाच पवित्र या ठिकाणी फलंदाज विशाल पाटीलचा पाहायला मिळते. मोमेंट चांगली घेतली होती पण मात्र बॉलचा स्पीड ओळखताना थोडीशी चुकामुक झाली, त्याचमुळे कनेक्शन प्रॉपर होऊ शकलं नाही. पहिला बॉल जातोय डॉट. धाव संख्या 12 जुनी डोंबिवली. फुललेंचा बॉल होता, स्क्वेअर ड्राईव्ह केला जाते. स्वीपर कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक नाहीये. चेस तर त्या ठिकाणी केला जाईल पण मात्र चेस अपूर्ण राहील. बॉल जाईल सीमारेषा पार. खूप वेळापासून प्रेक्षक झाले होते बोर, त्यांना खुश करण्यासाठी हॅपी 4 चौकार. 4 धावांच्या वाढीने धावफलक झालेत, तो म्हणजेच 16 या आकड्यावर 16 रन्स ऑन बोर्ड. खूप चांगल्या पद्धतीने शेवटपर्यंत चेंडूवर नजर ठेवली आणि जबरदस्त कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळाले बॅटर विशालच्या बॅटमधून. विशाल देखील एक अनुभवाने परिपूर्ण असलेला फलंदाज आहे आणि तो अनुभव या ठिकाणी शेअर करतोय. शिस्तबद्ध आणि तंत्रशुद्ध फटकेबाजी विशाल पाटीलच्या बॅटमधून पाहायला मिळाली आतापर्यंत. यावेळेस शफल होऊन हुक केलाय. क्षेत्ररक्षक नाहीये. डीप मध्ये 2 क्षेत्ररक्षक जात आहेत लॉंग लेग आणि फाईन लेग रिजन मध्ये, पण मात्र त्यांना आज चुकवून बॉल जाते सीमारेषा पार. बॅक टू बॅक दुसरा चौकार. क्या बात आहे. 4 धावांची वाढ धावसंख्येत जाते ती म्हणजेच 20 या आकड्यावर. पुढचा सामना असणार आहे तो म्हणजेच पडले आणि नवापाडा. सॉरी माफ करा, आम्ही पुन्हा एकदा ऍडजस्टमेंट केलेली आहे. या सामन्यातील जो संघ जिंकेल तो खेळ संदप संघासोबत. तर संदप संघातल्या खेळाडूंनी कुठेच जायचं नाहीये. यानंतर लगेच आम्ही सामना खेळवणार आहोत. या सामन्यातील विजयी संघ विपक्ष संदप. 20 धावा धावफलकावर आहेत. चांगली सुरुवात आहे आणि दोन्ही फलंदाज खेळपट्टीचा मागोवा घेऊन आउटफील्डचा अंदाज घेऊन खेळतात, त्याचमुळे मनासारखे फटके खेळण्यामध्ये यशस्वी ठरत आहेत. उलट दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला गेला. अपील तर केले गेले. धावचिच्छित देखील अपील त्या ठिकाणी. दोन्ही एंडला अपील पण मात्र दोन्ही वेळेला पंचांची भूमिका नकारार्थी. एका धावेची वाढ धावफलकावर धावा लागलेल्या आहेत त्या म्हणजेच 21 धावा. मी वारंवार तेच सांगतो आणि खूप समालोचक तेच सांगत असतात की नखाने खर्चून जर कुठली गोष्ट साध्य करता येऊ शकते तर तलवारीची काय आवश्यकता आहे. सरळ वाटणे धावा येत आहेत आणि चांगली फटकेबाजी होते. असं नाहीये की आवदेकाना थाव मला हवी धाव.
चांगले कॉपीबुक स्टाईल फटकेबाजी ऑर्थोडॉक्स फलंदाजी या ठिकाणी जुनी डोंबिवली संघाची आतापर्यंत पाहायला मिळालेली आहे. आणि त्यानंतर हा आगळा वेगळा प्रयत्न केला गेला होता बॅटर विशाल करून. आता स्ट्राईकवर बॅटर तुम्हाला पाहायला मिळते तुषार पाटील. जबरदस्त पार्टनरशिप आतापर्यंत. तुषार खेळतोय 9 वर आणि विशाल खेळतोय 12 वर. धावफलकावर 21 धावा. अजूनपर्यंत एकही एक्स्ट्रा या डावामध्ये दातिवली संघाच्या गोलंदाजांनी हाताळला नाहीये. चांगली बॉलिंग आतापर्यंत, तंत्रशुद्ध आणि नियमित गोलंदाजी आतापर्यंत दातिवली संघाने दाखवलेली आहे. मनोज म्हात्रे ओव्हर द विकेट. फुललेंचा बॉल होता. पुन्हा एकदा ड्राईव्ह केला जातोय बॉलला. स्वीपर कव्हर रिजन मधून क्षेत्ररक्षक येतोय. एक धाव पूर्ण नक्कीच केली जाईल. त्या ठिकाणी थोडासा आळस पाहायला मिळाला क्षेत्ररक्षकाचा. 2 धावा सहजतेने कंप्लीट केल्या आहेत. 2 धावांच्या वाढीने धावफलक जाऊन पोहोचतोय तो म्हणजेच 23 या आकड्यावर. जर पूर्ण आपण डावाचा उल्लेख केला तर आतापर्यंत जुनी डोंबिवली संघाने फक्त एक डॉट बॉल खेळलेला आहे. बाकी प्रत्येक बॉलवर धावा आलेल्या आहे. सिंगल, डबल, फोर्स एकही षटकार न आलाय. पण सातत्य कायम राखलेलं आहे जुनी डोंबिवली टीमने. महत्वाचं आहे सातत्य. मोठ्या स्पर्धेत खेळून तुम्हाला जग जिंकता येत नाही. तुम्हाला सातत्याने प्रत्येक सामन्यामध्ये चांगला खेळ करायचा असतो. अपील तर जोरदार केली गेलेली आहे. जोरदार अपील आणि पंचांचा बोट आकाशाकडे. आणि पहिला महत्वपूर्ण फलंदाज बाद होतोय तो म्हणजेच मिस्टर तुषार पाटील. बॅक टू डगआउट. तर यस, पुन्हा एकदा बाळू सरांकडे मी जाणार आहे कारण एक्सपर्ट कॉमेंटेटर आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आहे. तर या विकेटचं महत्व दातिवली संघाला ठाऊक होतं आणि ते चिअरिंग तुम्हाला पाहायला मिळाले बाळू सर. नाही, नक्कीच विशालचं कौतुक करत शेवटपर्यंत अपील करत राहिला. त्याला माहिती आहे मॅचची गोल्डन विकेट आहे आणि ती गोल्डन विकेट मिळून दिली त्याला त्याच्या गोलंदाजाने. मनीष एक्झॅक्टली. ह्या सर्व छोट्या छोट्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. तुम्हाला उणीवा ओळखायच्या आहेत प्रतिस्पर्धी संघाच्या. तुम्हाला सामर्थ्य ओळखायचं प्रतिस्पर्धी संघात. त्यानंतर मात्र तुमच्या कृतीमध्ये बदल करायचा आहे. या ठिकाणी चांगली गोलंदाजी आतापर्यंत मनोज म्हात्रेने दाखवलेली आहे. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी पूर्ण झाला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर जुनी डोंबिवली या संघाची धावसंख्या झालेली आहे 1 गडी बाद 23 धावा. 11.50च्या धावगतीने खेळतोय. आणि जर याच धावगतीने खेळ झाला तर 55-60च्या पलीकडे जाऊ शकेल. पण त्याहून जास्त जाण्याचा प्रयत्न करावा लागेल. दातिवली संघ देखील एक फायटिंग संघ आहे. तर त्यामुळे 60च्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न करावा लागेल जुनी डोंबिवली या संघाला. जर आपण ते स्टँडिंग कटआउट्स पाहतोय त्या कटआउट्सला जर कुठला 6 हिट झाला तर स्वर्गीय भाविका दिलीप म्हात्रे यांच्या स्मरणार्थ सन्माननीय विशाल दादा अंकुश म्हात्रे यांच्याकडून 1000 रुपयाचं रोख पारितोषिक त्या फलंदाजाला देण्यात येणार आहे. तर फलंदाजांसाठी सुवर्ण संधी आहे. सुवर्ण संधीचा लाभ घ्या. बॉलिंग ट्रॅकवर नवीन बॉलर तयार होतोय. पुन्हा एकदा आपला स्पेल कंटिन्यू करतोय भावेश दळवी दातिवली एक्सप्रेस. फुललेंचा बॉल होता. बॉटमहँडचा वापर करून बॉलला टर्न केला मिड विकेट रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी बॉल कलेक्ट करतो. थ्रो करेपर्यंत दुसऱ्या धावाचा प्रयत्न होतोय आणि कलेक्शन झालं नाही. या यष्टीरक्षकाच्याकडून कलेक्शन झालंय. खूप चांगलं क्षेत्ररक्षण जयेशने त्या ठिकाणी दाखवलेलं आहे. बरोबर सर, खूप कठीण असते आउटपुट धावत पुढे येणं, बॉल कलेक्ट करणं आणि योग्य ते एंडने अचूकतेने फेकणं. नाही, नक्कीच तुमच्यावर चेंडूवरती नजर असणं फार गरजेचं आणि ती नजर चेंडू ती व्यवस्थित ठेवली आणि एका हाताने चेंडूला उचलला आणि फेकी देखील तेवढी ॲक्युरेट केली होती. ऑन द स्टंप फेकी केली होती. धावसंख्या 25 झाले. 25 रन्स. स्ट्राईकवर बॅटर आहे विशाल. हाफ ट्रॅकर बॉल होता. विथ द पेस खेळायचा प्रयत्न. ऑन साईडला पूल करायचा होता. टप्पा पडल्यानंतर बॉल राईज होतोय. शोल्डरच्या हाईटने यष्टीरेषाच्या हातामध्ये विसावतोय. चांगल्या बॉलिंगचा या ठिकाणी अनुभव देतोय. धावसंख्या झाली ती म्हणजेच 25 धावा. 1 गडी बाद 25 धावा. जुनी डोंबिवली संघाची धावसंख्या झालेली आहे. संदर्भ संघाच्या खेळाडूंनी कुठेच जाऊ नका कारण यानंतर आम्ही तुमचा सामना खेळणार आहोत. इनिंग ब्रेकमध्ये नाही तर सामना संपल्यानंतर टॉस केला जाईल. स्ट्राईकवर आहे विशाल. 14 धावांवर खेळतोय. चांगली फलंदाजी आहे. खरं तर विश्वास तुषार पाटीलवर होता पण मात्र एक सुरुवातीचा फलंदाज बाजल्यानंतर त्यानंतर पवित्रा घेतलाय विशालने. खूप चांगल्या पद्धतीने बॅकफुटला जाऊन कट केलं जात आहे. बॅकवर्ड पॉईंट रिजनमध्ये इनफिल्डच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक तैनात केला गेला आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. तितकीच चांगली रनिंग बिटवीन द विकेट या ठिकाणी पाहायला मिळते. ऑल इज वेल क्रिकेट या दोन्ही संघांकडून खेळलं जाते. धावफलकावर धावा आहे 26. 1 गडी बाद 26 धावा. जुनी डोंबिवली. आतापर्यंत अर्धा डाव संपलेला आहे आणि अर्धा डावानंतर धावफलकावर 26 धावा आहे. या षटकामध्ये दातिवली संघाने कमबॅक केलंय असं म्हणण्यास हरकत नाही कारण या षटकामध्ये फक्त 3 धावा खर्च केल्यात भावेश दळवीने. भावेश ड्राईव्ह चांगली आहे. ऑन ड्राईव्ह केलंय. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक तैनात केला गेलेला आहे. सिंगल्स, डबल्स, 4, 6 या सर्व गोष्टी तर महत्वाच्या आहेत कुठल्याही फलंदाजासाठी. पण गरज ओळखून खेळ करणं कधीही योग्य. या ठिकाणी आपण पाहिलं तर एकही मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न केला गेला नाहीये. षटकार एकही या डावामध्ये आलेला नाहीये. पण आपण पाहिलं चौकारांचा विचार केला तर 3 चौकार आतापर्यंत बॅटर्सच्या बॅटमधून आलेले आहेत. स्ट्राईकवर बॅटर असेल तो म्हणजेच विशाल.
विशाल जोपर्यंत खेळपट्टीवर आहे जुनी डोंबिवली संघ मोठ्या धावसंख्येचं स्वप्न पाहू शकते. ओव्हर द विकेट, चांगली एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी डीप मध्ये नाहीये. रोहित शर्मा कक्षाला अभिवादन करणारा हा दर्जेदार दमदार षटकार. रोहित शर्मा यांचं नाव घेतात. 264 हा आकडा सर प्रत्येक भारतीयाच्या मनामध्ये येतोय. जेव्हा क्रिटिकल कंडिशन असताना मात्र त्याने त्या 264 धावांचा उच्चांक प्रस्थापित केला. खरं तर त्याची देखील झेल सुटली गेली होती, पण त्यानंतर मात्र त्याने मागे वळून पाहिलं नाहीये आणि आता पूर्ण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तो अनभिज्ञ सम्राट ठरलेला आहे. हे महत्वाचं आहे. रेकॉर्ड तर मोडीत काढण्यासाठीच असतात. तर पाहूया येणाऱ्या काळामध्ये कुठला क्रिकेटपटू आहे तो 264 धावांचा वैयक्तिक रेकॉर्ड मोडीत काढतोय. धावसंख्या धावफलकावर आहे 33 धावा, 33 रन्स ऑन बोर्ड. चांगल्या पद्धतीने आता बॅटिंग पाहायला मिळते. विशालची 21 धावांवर खेळतोय. पायांची स्ट्राईड मोठी केली. थोडासा फ्रंट फुटला येऊन स्क्वेअर ड्राईव्ह करण्याचा अंदाज घ्यायचा होता. बाहेरून कोणीच सूचना करायची नाही, पेनल्टी आहे. बघा तुमच्या हातात टीव्हीचा रिमोट असेल तेव्हा तुम्ही चॅनल चेंज करू शकता, पण तुम्ही पॅव्हलियन बॉक्समधून तुम्ही गाईड करू शकत नाही. या देखील गोष्टी महत्त्वाच्या आहेत, कारण तुमच्या गायडन्सने तिकडे मैदानाच्या आतमध्ये खेळ बदलला जाणार नाही. प्लीज बॅट द्यायच्या 12th मॅन, तुमचा 12th मॅन जाईल. तुमच्या 12th मॅनला बॅट द्या, तो बॅट आतमध्ये घेऊन जाईल. जे पाण्याची आवश्यकता असेल, बॅट पाच पोचवायची असेल, फर्स्ट एड किटची आवश्यकता असेल, तुम्ही तुमच्या 12th मॅनला सूचना करायची. अशा पद्धतीने 3 षटकाचा खेळ झालेला आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर जुनी डोंबिवली संघाची धावसंख्या झाली 1 गडी बाद 33 धावा, 33 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ विकेट. मी भाऊ सरांकडे येतोय. SMD स्पोर्ट्सच्या बद्दल आपण चर्चा करत होतो. जर युट्यूब नसतं तर 2014 पर्यंत युट्यूब नव्हतं आणि कित्येक जे जुने जाणते क्रिकेटपटू आहेत त्यांचे रेकॉर्ड्स आम्हाला पाहता आले नाही. त्यांच्या 50s हॅट्रिक्स या सगळ्या गोष्टी पाहता आल्या नाही आहे. पण आता मात्र कुठेतरी एक मोठं व्यासपीठ युट्यूबच्या माध्यमातून या तरुण खेळाडूंना मिळालेलं आहे. युट्यूब नाही, नक्कीच मी तर म्हणेल युट्यूब ज्याने प्रथम आपण लाईव्ह टेलिकास्ट अंडे संतोष नाणेकर त्यांना धन्यवाद देऊ. आता आपण बऱ्याचशा वाहिनी झाल्यात आणि प्रत्येक जण आपली क्लिअरिटी बीट क्वालिटी जपण्याचा प्रयत्न करतोय. खरं त्याच्या माध्यमातून जेवढी तुम्ही आपण आता क्रिकेटला जेवढी तुम्ही क्लिअरिटी विथ क्वालिटी द्याल, जेवढं चांगलं काम कराल, तेवढ्या तुमच्याकडे स्पर्धा देखील आपण स्पर्धक किंवा अजक तुमच्याकडे आकर्षित होतील आणि त्या तुम्हाला जास्तीत जास्त तुमच्या वाहिनीला पुढे करण्याचा प्रयत्न देखील करतील. मनीष बाळू सर, तुम्ही क्रिकेटपटू होते का? हो नक्कीच. मग आम्हाला खंत आहे की तुमच्या क्लिप्स आम्हाला युट्यूबच्या माध्यमातून पाहता येत नाहीयेत. नाही नक्कीच. तेव्हा आपण बघितलं तर थोड्याच आता युट्यूब मला वाटतं सुरू होऊन 10 ते 8-9 वर्ष झाली आहेत. पण त्याच्या आधी माझ्या आधी देखील बरेच जण क्रिकेट खेळ असतील, आपण बघितलं तर या ग्रामीण पट्ट्यात असतील, शहरी भागातून त्यांच्या देखील आपण क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं नाही. खरं खंत आहे. पण आता मात्र युट्यूबच्या माध्यमातून आपण जर बघितलं तर जुन्या सामने देखील आपल्याला पाहता येतात आणि त्यांच्या आपण व्हिडिओ बनवून पाहू देखील शकतो आपण. थँक्स टू SMD स्पोर्ट्स. पुन्हा जाऊया सामन्याच्या दिशेने. जुनी डोंबिवली संघाची धावसंख्या झाली 3 षटकांच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 33 धावा. नवीन बॉलर बॉलिंग ट्रॅकवर येतोय देवेंद्र पाटील. जबरदस्त नियोजन आहे. किंग्स ट्रॉफी 2022 ग्रामीण क्रिकेटचा वर्ल्ड कप, वेताळेश्वर क्रिकेट संघाची ही दूरदृष्टी, 72 संघांचा समावेश. खूप कठीण आहे 72 संघांना एका स्पर्धेमध्ये सामावून घेणं आणि ती दूरदृष्टी पाहायला मिळाली आहे विशालजी म्हात्रेंची. यावेळेस एज अँड टेकन यष्टीरक्षक याने ऍक्शन मध्ये पाहायला मिळतोय आणि आता मात्र अजून एक महत्वपूर्ण फलंदाज बाद होतोय. दुसरा हादरा बसतोय जुनी डोंबिवली या टीमला. चांगली सुरुवात या 4थ्या षटकाची देवेंद्र पाटीलची तुम्हाला पाहायला मिळाली. आल्याला पहिल्याच बॉलवर विकेट मिळाला. शॉर्ट ऑफ गुडलेन बॉल होता राईट स्टिकच्या बाजूला आणि त्या बॉलला क्रॉस बॅटेड स्ट्रोकने खेळायचं होतं. खरं तर एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या दिशेने खेळायचं होतं, पण मात्र हलकंसं एज घेऊन यष्टीरक्षकाच्या हातामध्ये तो बॉल विसावतोय आणि या ठिकाणी दुसरा हादरा बसतोय जुनी डोंबिवली या टीमला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये 66 क्रमांकाची जर्सी मयूर का मयूर हा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इन होतोय आणि त्याच्या सोबतीला विशाल पाटील तर चांगला खेळ करतोय. बघा, एका क्रिकेटपटूने तुमचा संघ ओळखला जात नाही हा तर गैरसमजच आहे. खरं तर आता मैदानाच्या आतमध्ये विशाल खेळतोय, पण विशालला साथ देणं गरजेचं आहे. तुमच्या संघामध्ये 7-8 बॅट्समन आहेत, पण विशालला ती साथ मिळणं गरजेचं आहे, जेणेकरून त्याचा आत्मविश्वास अजून दृढावेल आणि त्याच्या बॅटमधून अजून नेत्रदीपक फटके येऊ शकतील जुनी डोंबिवली या टीमसाठी. तुर्तास धावसंख्या झाली 33 धावा. 4थ्या षटकाची दमदार सुरुवात या ठिकाणी देवेंद्र पाटीलने केले. स्ट्राईकवर आहे मयूर. यावेळेस बॅकफुटला जाऊन कट केलाय बॉलला. गली रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात केला गेला. इनफिल्डच्या पलीकडे जाऊन बॉसला सॉफ्ट केला जाईल. तोपर्यंत 1 धाव मिळते. एका धावेच्या वाढीने धावफलक पुढे सरसावतोय. 34 हा आकडा गाठतोय.
जुनी डोंबिवली संघाच्या खेळाडूंचं मी कौतुक करेन. अजूनपर्यंत एकही एरियल रूट त्याने यूज नाही केलाय. ग्राउंड स्ट्रोकच्या माध्यमातून धावांना आकार देण्याचं काम करते आणि धावसंख्या देखील नियंत्रित आहे. जवळपास 10च्या धावगतीने खेळतोय जुनी डोंबिवली संघ, तर हे देखील महत्त्वाचं आहे. ग्राउंड स्ट्रोक्स फक्त एरियल स्ट्रोक खेळून जास्त काही तुम्हाला यशस्वी होता येत नाही. कधी कधी ग्राउंड स्ट्रोकवर देखील तुम्हाला आधारित राहावं लागते. या ठिकाणी जबरदस्त स्ट्रोक सिलेक्शन तुषारचं आणि विशालचं खास करून पाहायला मिळालेलं आहे. पण मात्र चिन्मय पाटील थोडासा नाराज करून गेला संघ नायकाला. पण आता पाहूया मयूर पाटीलच्या बॅटमधून तशी फलंदाजी होते का. स्ट्राईकवर आता विशाल असेल. स्लॉक करायचा अंदाज ऑफस्टिकच्या बाहेर जाऊन, पण मात्र कुठेतरी बॉलचा पेस व्यवस्थित ओळखता येत नाहीये. ऑफस्टिकच्या बाहेर खूप चांगला नियंत्रित मारा या ठिकाणी गोलंदाज देवेंद्र पाटीलचा राहिलेला आहे. पहिल्या बॉलवर त्याला विकेट मिळाले, दुसऱ्या बॉलवर सिंगल खर्च केले, तिसरा बॉल डॉट आहे. नियंत्रण आणि आक्रमण या सर्व गोष्टी महत्त्वाच्या आहेत आणि नियंत्रित आक्रमण ॲज अ बॉलर करतोय देवेंद्र पाटील. बॉल हवेत आहे, लिडिंग एज घेतली गेलेली आहे. गोलंदाज स्वतः फॉलो थ्रू मध्ये झेल टिपण्याचा प्रयत्न करत होता, पण त्याच्या हालताला हुलकावणी देऊन हा बॉल निसटलेला आहे. आणि आता मात्र महत्त्वपूर्ण फलंदाज विशाल पाटीलला बाद करता येऊ शकलं असतं, पण मात्र नियतीची साथ मिळत नाहीये दातिवली या संघाला. एका धाब्याच्या वाढीने धावफलकावर धावा लागलेला आहे. 2 गडी बाद, 35 धावा, 35 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स जुनी डोंबिवली. आतापर्यंत या चौथ्या षटकातले 4 बॉल्स हाताळून झालेले आहेत. जबरदस्त बॉलिंग अटॅक या ठिकाणी यूज केला. पर्याय खूप असतात विजयी होण्याचे, पण मात्र योग्य तो पर्याय तुम्हाला विजयाच्या दिशेने घेऊन जाऊ शकतो. या ठिकाणी चांगला बॉलर यूज केलाय देवेंद्र पाटील दातिवली संघाच्या कॅप्टनकडून. त्याने मात्र एक नेत्रदीपक कामगिरी केली. आपल्या संघाची जबाबदारी ओळखून जाणीवपूर्वक गोलंदाजी देवेंद्र पाटीलची या षटकामध्ये काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केला गेलाय. बॅक ऑफ द हँड डिलिव्हरी, थोडासा फिंगर रोल करून गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला गेला होता. पहिले 4 बॉल्स तर खूप चांगल्या पद्धतीने त्याने हाताळले, पण त्यानंतर आता कुठेतरी शोल्डरचा वापर करायचा होता. त्यानंतर थोडासा उशिरा बॉल डिलिव्हर करायचा होता. बॉल जातोय वाईड. हा इनिंगचा या डावातला पहिला वाईड हाताळला गेलेला आहे देवेंद्र पाटील आणि एक्स्ट्रा देखील पहिली. अजून लेग बाईस देखील तुम्हाला पाहायला मिळाले नाही या डावामध्ये. ऑन साईडला क्रॉस बॅटेड स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. डीप मिड विकेट रिजनमधून क्षेत्ररक्षक पुढे येतोय. 2 धावांचा कॉल असेल, पण मात्र एकाच धावेवर थांबतोय, कारण यानंतर अजून एक षटक आहे. जयेशच्या माध्यमातून तो बॉल अडवला गेलेला आहे. एकच धाव मिळते जुनी डोंबिवली या संघाला. धावसंख्या जाते ती म्हणजेच 37 या आकड्यावर. 37 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. पण आता मात्र मला असं वाटते बाळू सर, खूप वेळ झालेला आहे, अजूनही मोठा फटका आलेला नाहीये. तर आता मात्र ती वेळ असू शकते मोठा फटका खेचण्याची. पण मात्र दातिवली संघ काय जबरदस्त फाईट बॅक करतोय देवेंद्रच्या माध्यमातून. पुन्हा एकदा बॉडी रोल करून ऑन साईडला स्विंग करण्याचा प्रयत्न झाला. बॅटचा फोर्स देखील तितकाच वेगाने होता, पण मात्र कनेक्शन होणं देखील तितकंच गरजेचं आहे. या षटकावर नाव कोरलंय देवेंद्र पाटीलनं. या षटकामध्ये त्याने खर्च केलेला आहेत फक्त आणि फक्त 4 धावा आणि एक कमबॅक मिळवून दिलेला आहे दातिवली संघाला. 4 षटकांची समाप्तीनंतर धावफलकावर धावा आहे जुनी डोंबिवली संघाच्या. 2 गडी बाद, 37 धावा, 37 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स जुनी डोंबिवली. मनुष्य जर विचार केला ना तर आता 9.25 रनांनी धावा कुठल्या त्याने अंतिम षटक स्लोवरचं षटक हाणामारीचं षटक जर इथून जर चांगली बॅटिंग केली तर 50+ धावा होतील, पण बॅटिंग चांगली करावी लागणार आहे. खास करून कौतुक करेल गोलंदाजाचं. जबरदस्त गोलंदाजी केली गोलंदाजाने. दुसऱ्या स्पेलमध्ये भावेश आला आणि मग त्याने पण मात्र खूप चांगली गोलंदाजी केली. अनिकेतने देखील चांगली गोलंदाजी केली. देवेंद्रने देखील चांगली गोलंदाजी केली. तर ओव्हरऑल परफॉर्मन्स बघितल्याला चांगली गोलंदाजी केली. विशालने त्यांना सांगितलं की तुम्हाला हे करायचं, विश्वास दिला आणि त्या यंगस्टरांनी तो विश्वास सार्थ देखील ठरवलं. मनीष, द ग्रेटेस्ट स्किल इन वर्ल्ड इज नेव्हर गिव्ह अप. या ठिकाणी तेच कुठेतरी साध्य केले देवेंद्र पाटीलने. जरी 3 षटकामध्ये कुठेतरी वरचढ होता जुनी डोंबिवली संघ, त्यांना मात्र कुठेतरी लढा देण्याचा प्रयत्न केला आणि खूप चांगला फाईटबॅक या ठिकाणी गोलंदाज देवेंद्र पाटीलने मिळवून दिलेला दातिवली संघाला. चला घाई करा प्लीज. आपण जर वेळ रेकॉर्ड केला होता 12:25 पहिला बॉल डिलिव्हर केला होता, त्यामुळे 25 मिनिटांमध्ये तुम्हाला डाव संपूर्ण करायचं अशी सूचना आम्ही आयोजकांच्या वतीने प्रत्येक संघांपर्यंत पोहोचवत आहोत. नवीन बॉलर बॉलिंग ट्रेकला अनिकेत म्हात्रे येतोय. किंग्स ट्रॉफी 2022 उत्सर्गचं हे दैदिप्यमान नियोजन, ज्या स्पर्धेमध्ये 72 ग्रामीण संघांचा समावेश तुम्हाला पाहायला मिळेल. अनिकेत राऊंड विकेट, चांगला बॉल होता त्या ठिकाणी. ब्लॉक हॉल डिलिव्हरी, हायर बॅकलिपने खेळण्याचा प्रयत्न झाला होता. बॅटच्या टोला बॉल कनेक्ट होतोय, खेळपट्टीच्या अवतीभोवती घरंगळतोय. चांगली सुरुवात या 5व्या षटकाची अनिकेत म्हात्रेकडून. आणि महत्वाचं आहे फर्स्ट इम्प्रेशन इज द बेस्ट इम्प्रेशन. या ठिकाणी मात्र दबदबा राखण्याचा प्रयत्न अनिकेत म्हात्रेने केलेला आहे. राऊंड विकेट.
यावेळेस खूप चांगली ड्राईव्ह एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या दिशेने त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक पोहोचेपर्यंत बॉल वेगाने सीमारेषेच्या पार जातोय आणि या 5व्या षटकातलाच चौकार येतोय, दमदार चौकार. 4ची वाढ आणि 4च्या वाढीने धावफलकावर धावा लागलेल्या आहेत 41 धावा, 41 रन्स ऑन बोर्ड. जबरदस्त स्ट्रोक सिलेक्शन, थोडासा अवे फ्रॉम द बॉडी हा ड्राईव्ह कनेक्ट केलेला आहे. आणि महत्त्वाचं मी म्हणालो होतो की फक्त ऑन साईडला खेळून चालत नाही, तर तुमची ऑफ साईड देखील तितकीच महत्त्वाची असायला. मी जुनी डोंबिवली संघाच्या मला प्रत्येक फलंदाजाकडून तेच फटकेबाजी पाहायला मिळाले. ऑन साईडला खूप कमी पडलेत, पण मात्र ऑफ साईडला जास्तीत जास्त प्रभाव पाडलाय फलंदाजांनी जुनी डोंबिवलीच्या. धावसंख्या झाली 41 धावा. बॉल पाठवून देतोय. येस, सर्व गोष्टी खूप नियमितपणे केल्या जातात या आयोजकांच्या वतीने, कारण आता 5वं षटक आहे म्हणून जुना बॉल देण्यात येणार आहे. 5 षटकांच्या क्रिकेटमध्ये जर 3 षटकांपर्यंत बॉल हरवला किंवा गळ झाला तर तुम्हाला नवीन बॉल मिळेल, त्याच्यानंतर जुना. 4 षटकांचं जर असेल तर 2 षटकांच्या आतमध्ये जर बॉल गहाळ झाला फुटला तर नवीन आणि 2 षटकांतर जुना. जे नियम आहेत त्या नियमांच्या अंतर्गत आम्ही ही क्रिकेटची स्पर्धा पूर्ण करत आहोत. अनिकेत मात्रे पहिल्या बॉलवर तर यश मिळालं होतं, पण त्यानंतर मात्र कुठेतरी कुरघोडी केली फलंदाज मयूर पाटीलनं. यावेळेस स्ट्रोक चांगला एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या दिशेने त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात केला गेलेला आहे. त्या ठिकाणी देवेंद्र पाटीलने हा झेल टिपलाय आणि 3रा हादरा बसतोय जुनी डोंबिवली टीमला. पण अजूनही खेळपट्टीवर विशाल पाटील आहे आणि स्ट्राईक कदाचित त्या विशाल पाटीलकडेच आहे. पुढच्या बॉल तो खेळणार आहे. तर विशाल पाटील बद्दल काय सांगाल? तुषार पाटील यांनी तर मात्र त्याची खेळी लवकरच संपवलेली आहे, पण विशाल पाटील पहिल्या बॉलपासून आतापर्यंत खेळतोय, शेवटच्या षटक मैदानात मार्गस्थ आहे. नाही, मनीष नक्कीच चांगला प्रश्न विचारला तुम्ही, पण अजूनपर्यंत मोठे फटके येत नाहीत. तुम्ही खेळपट्टी किती उशीर थांबला ते महत्त्वाचं नाही, तुमच्याकडनं धावा किती आल्यात हे फार महत्त्वाचं. आणि ते आता धावा येत नाहीयेत. आता कुठेतरी जे राहिलेले चेंडूत ना त्याच्यावरती मोठे प्रहार करायला लागणार आहे. 50+ धावा करायचे त्याचा मोठे हवाई हल्ले करावे लागणार मनीष. पण मी दातेली संघाच्या कर्णधाराचं कौतुक करेन की त्यांनी फील्ड पोझिशन देखील खूप चांगली सेट केली. त्या ठिकाणी थोडा वाईड ऑफ लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तैनात केला गेला होता, त्याच ठिकाणी बॉल गेलाय. ऑन साईडला टॉपेज घेऊन बॉल जातोय. शॉर्ट फाईन लेग रिजन मध्ये एक धाव तर मिळेल, दुसरा धावासाठी प्रयत्न केला जाईल का? जबरदस्त प्रेझेन्स ऑफ माइंड त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाचं निवृत्तीचं पाहायला मिळालेलं आहे आणि त्यामुळेच मात्र फक्त एकच धाव पूर्ण करता येईल. स्ट्राईकवर आता असेल तो म्हणजेच अमोल म्हस्कर. धाव फलकावर धावा आहे 3 गडी बाद, 42 धावा जुनी डोंबिवली. बॉल फेकून झाला आतापर्यंत 4. 5वा बॉल हाताळण्यासाठी बॉलर सज्ज होतो अनिकेत मात्रे. खूपच प्रभावित करणारी गोलंदाजी तर होत नाहीये, पण मग या ठिकाणी संधी मिळाली होती फलंदाजाला ऑन साईडला पुल करण्याची. या ठिकाणी 2 धावा तर मिळेल, 3ऱ्या धावासाठी प्रयत्न केला जाणार आहे. येस, 3 धावा देखील कंप्लीट होत आहेत. नजर हटी, दुर्घटना घटी. सर आपण मित्र बायच्या स्वरूपाच्या धावा आल्यात आणि या उपयुक्त धावा आल्यात. मच निडेड मित्र म्हणाल धावा आल्या आहेत. गरज होती नित्यंत, फटक्याने येत नाही धावा, तर ओव्हर थ्रोच्या माध्यमातून धावा आल्यात मनीष सर. आणि त्याहून अजून सांगायचं झालं तर स्ट्राईकवर विशाल आलाय. ही देखील एक जमेची बाजू ठरेल जुनी डोंबिवली या टीमसाठी. लास्ट बॉल असेल या पहिल्या डावाचा. धावफलकावर धावा आहे 3 गडी बाद, 45 धावा जुनी डोंबिवली. शेवटचा बॉल फेस करतोय विशाल पाटील. बॉल हवेत आहे, मिस टाइम. फॉलो थ्रू मध्ये स्वतः गोलंदाज चूक करतोय, 1 धाव मिळेल. काय झालं नक्की गोलंदाजांना? कुठेतरी क्षेत्ररक्षणाचा स्तर उंच करायला हवा होता दातिवली संघाने, कारण खूप चांगलं गोलंदाजी होते, क्षेत्ररक्षण देखील तितकं दर्जेदार होणं गरजेचं आहे. पहिला डाव संपतोय. पहिला डाव समाप्त झाल्यानंतर धावफलकावर धावा आहेत 46 धावा आणि जिंकण्यासाठी दातिवली संघाला पूर्ण करावे लागतील 30 बॉल्समध्ये 47 धावा. लगेचच ताबा घ्यायचा आहे जुनी डोंबिवली संघाने प्लीज, जेणेकरून आम्हाला हे शेड्यूल अधिकृतरित्या कंप्लीट करण्यात येईल. आणि जसा दुसरा डाव सुरू होईल मायक्रोफोन आपण ऐकणार आहात सन्माननीय भाऊ पाटील सर, ज्यांनी खूप जुनं कल्याण डोंबिवलीचं काही खेळलेलं आहे आणि त्यानंतर मात्र त्यांच्या सेकंड इनिंग मध्ये समालोचनाच्या बाबतीत अग्रेसर ठरलेत. ओव्हर टू यू भाऊ सर. थँक्यू मनीष सर. तर लगेच क्षेत्ररक्षणाला उतरायचं आहे जुडोबली संघ आणि चेंडू आपण म्हणजे तर चॉईस देखील करायचं आहे दातेली संघ. कारण का आता धावा झाल्या धावफलकात आपण 46-47 धावांचं लक्ष आहे. कंचन पालकर सर देखील आमच्यासोबत जॉईंट आहेत, त्यांचं देखील दुपारच्या सत्रामध्ये आम्ही पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. तर शेखर पाटील सर आमच्या VIP बॉक्समध्ये आहेत आणि तुम्हाला माहिती आहे मायक्रोफोन माझ्याकडे आल्यानंतर मात्र सर्वांना बोलावं लागते. तर विशाल मात्रे यांच्याबद्दल थोडक्यात तुमचं मनोगत काय सांगाल? विशाल सर बोलत नाहीत.
तर या ठिकाणी आपण बाळू सरांची थोडी चर्चा करूया. या पहिल्या डावामध्ये समर्पक खेळ दोन्ही संघांचा राहिलेला आहे, पण मला तर असं वाटतं कुठेतरी दातिवली संघ थोडासा ॲडव्हान्टेज खातो, कारण जुनी डोंबिवली सारख्या बलाढ्य संघाला त्यांनी मात्र खूप कमी धावांमध्ये रोखलाय. बाळू सर, तुमचं मत? नाही, नक्कीच. मी तर मगाशी तुम्हाला म्हणालो होतो की तुषार पाटील जिथे बाद झाला ना, ज्या खेळाडूंवरती आपण तर ज्यांना आपण तर चांगली बॅटिंग करायची, त्यांनी बॅटिंग चांगली केली नाही, तर प्रत्येक वेळी तुम्हाला तुषार पाटीलच चांगला खेळ करून देणार नाहीये. कारण का क्रिकेट खेळ सांघिक खेळ 11 जणांचा खेळ आहे. तुम्हाला 11 जणांना चांगला मैदानात परफॉर्मन्स द्यावा लागणार आहे. अरे विशाल शेवटपर्यंत पण त्याच्या बॅटमधून एकही चौकार षटकार आला नाहीये. क्रिकेट हा शारीरिक खेळ तर आहेच, मैदानी खेळ आहे, पण क्रिकेटमध्ये मानसिकता किती महत्वाची आहे? नाही, नक्कीच. मानसिकता तुमच्याकडे जो दबाव असेल ना, टेन्शन असेल तर तुम्ही बाजूला सारायचं आणि मैदानात जाऊन फक्त तुम्हाला एकच ठरवायचं की या गोलंदाजावर मला जास्तीत जास्त धावा कशा प्रकारे करता येईल हा विचार करायचा आणि गोलंदाजाला मात्र आक्रमण करून त्याच्यावरती मोठी धावसंख्या उभारायची त्या आपण त्या षटकामध्ये. क्रिकेट मोठ्या प्रमाणात खेळलं जाते, पण शिक्षण कुठेतरी दुर्लक्षित राहिलेलं आहे. तर क्रिकेट आणि शिक्षणाचा बॅलन्स खेळाडूंनी कसा करायला हवा? नाही, नक्कीच. शिक्षण फार महत्त्वाचं आहे. शिक्षण तर तुम्ही घेतलंच पाहिजे. कारण की जर आंतरराष्ट्रीय क्रिकेटर जर बघितले तर ते देखील खूप शिकलेले आहेत आणि नंतर मात्र त्यांनी क्रिकेट त्याचप्रमाणे खेळून शिक्षण विथ क्रिकेट खेळून पुढे गेले आणि आता त्याचा फायदा देखील त्यांना मिळतो. एक्झॅक्टली. बघा, खूप महत्त्वाचं आहे, कारण नोकरी, व्यवसाय, शिक्षण या 3 गोष्टी तर महत्त्वाच्या आहेत. क्रिकेट तर काय आज आहे, काल आहे, उद्या पण राहील, पण मात्र ती सांगड घालणं गरजेचं आहे. परिवाराला वेळ देणं गरजेचं आहे. तुमच्या शरीराची जी काळजी घेणं गरजेचं आहे, कारण क्रिकेटपटून आम्ही कित्येक वेळा पाहिलंय सर की ते मैदानामध्ये आक्रमकपणे खेळत असतात, म्हणजेच काय क्षेत्ररक्षण करताना मात्र हवेत सूर घेतात, काय दुखापत होईल त्याकडे दुर्लक्ष करतात, तर त्याकडे देखील खेळाडूंनी लक्ष देणं गरजेचं आहे. नक्कीच, नक्कीच. तर सगळ्या मॅचच्या दिशेने तर 47 धावांचं लक्ष, 9.4च्या सरसाने धावा करायच्या आहेत. सलामीची जोडी आपण पाहू शकता. 2 अनुभवी खेळाडू मैदानात उतरले. त्या वेळेला आपण पाहू शकता निवृत्ती आणि जयेश ही जोडी, या जोडीने आपण कित्येक वेळा या संघाला फ्लाय स्टार्ट करून दिले. इथून 47 धावा करण्यापासून रोखायचं जयनमान दातिवली संघाला पाहिजे. तुषार पाटील मास्टर माइंडचं काम करतोय, कशा प्रकारे मैदानावर रणनीती आखतोय आणि कशा प्रकारे धावा वाचवण्याचा प्रयत्न करतोय का इथून मात्र दातिवली संघ आपण हा सामना जिंकून पुढच्या फेरीत दाखल होतोय. जो संघ जिंकेल तो आपण वेताळ स्वामी संदर्भ संघाबरोबर लगेच फाईट बॅक करणार आहे. त्यामुळे महत्त्वाची मॅच असणार आहे दोन्ही संघांसाठी. गोलंदाजी मार्कवर या संघाचा सर्वात अनुभवी खेळाडू आपण इथं जयदेव जोशी येतोय. जयदेवला विकेट टेकिंग गोलंदाजी करावी लागणार आहे. कांचन सर पॉवर प्लेमध्ये, पॉवर प्लेमध्ये तुम्हाला विकेट जेवढ्या मिळतील तेवढ्या तुम्ही विपक्ष संघावरती दबाव निर्माण कराल आणि तो दबाव आता निर्माण होतो का पाहायचं आहे. ऑन साईडला शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट लेगला क्षेत्रक्षण, शॉर्ट मिड विकेटला एक क्षेत्रक्षण आपण पाहू शकता. एक क्षेत्रक्षण वाईस लॉंगरला आपण पाहू शकता. जयदेव गोलंदाजी मार्कवर पहिला चेंडू ऑन सफल होऊन ऑन साईडला स्क्वेअर ऑफ द विकेटच्या माध्यमातून खेळायचं होतं. यावेळेला डॉट चेंडूची समाप्ती होते. जास्तीत जास्त डॉट चेंडू आणि विकेट मिळवावी लागणार आहे. जुंडबोली संघाला जर मॅच जिंकायची असेल तर दातिवली संघाला इथून मात्र मॅच जिंकायची असेल तर चांगली बॅटिंग करून या 2 फलंदाजांना पॉवर प्लेमध्ये जास्तीत जास्त धावा कोटाव्या लागणार आहेत. क्षेत्रक्षण पुन्हा एकदा बदल केले जाते तुषारच्या माध्यमातून. स्क्वेअर लेग आणि शॉर्ट विकेट क्षेत्रक्षण आपण पाहू शकता. पॅटम ओव्हर तिकडे मार्क होतो जयदेव. हा चेंडू उंच गेला. यावेळेला क्षेत्ररक्षक येतो, यावेळेला झेल होतोय का पाहायचंय. कोऑर्डिनेशन नाहीये, कॉल देणं फार गरजेचं आहे. एकतर विशाल आला होता तर विशालने मयूरला सांगणं फार गरजेचं होतं की मयूर तू थांबायचंय, मी झेल घेतो. अशा कॅचेस तुम्हाला घ्याव्या लागणार कांचन सर, कारण तुमच्याकडे धावा कमी आहेत आणि अशा प्रकारे तुम्ही झेल जर सोडला निवृत्तीला इथून मात्र आपण जीवदान मिळालाय. धावसंख्या धाव फलक आपण पाहू शकतो. यावेळेला 2 धावा. कॅचेस विन द मॅचेस, पकडा झेल, जिंका क्रिकेटचा खेळ. अरे विशाल आले होते देखील आपण इथं मिडॉनला. जयदेव पुन्हा गोलंदाजी मार्कवर टाकला. निवृत्तीला आपण पाहू. आज चेंडू अतिशय सुरेख पिचकावा ड्राईव्ह बघा. क्षेत्ररक्षक किती आहेत. झेल ड्रॉप होतोय. दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये देखील झेल ड्रॉप होतोय. या चुका कुठेतरी टाळाव्या लागणार मनीष पाटील, कारण तुमच्याकडे धावा आपण इथं संरक्षण करतो तुम्हाला 47 धावांचं आणि 2 चेंडूवरती 2 झेल देखील सुटलेत. 2 चेंडूवरती 2 झेल देखील सुटलेत आणि 4 धावा देखील मिळाल्यात एकूण. प्रत्येक चेंडूवरती 2-2 धावा. चांगली बॅटिंग करतोय, गोलंदाजी चांगली करतोय आपण तो जयदेव, पण क्षेत्ररक्षण 7 लावत नाहीये. राईट आर्म ओव्हर तिकडनं मारा करतोय. स्ट्राईकला निवृत्ती. हा चेंडू उंच गेला. यावेळेला क्षेत्ररक्षक विशाल येतोय यावेळेला आणि आता चूक करत नाही. जबरदस्त झेल पकडतोय. फलंदाज बाद. निवृत्ती बॅक टू पॅव्हिलियन. पहिल्या डावामध्ये आपण नाण्याची एक बाजू पडताळली, दुसऱ्या डावामध्ये नाण्याची दुसरी बाजू पडताळली आहे. खरं तर फलंदाजी करताना तितकीशी धावसंख्या बनवू शकला नाहीये फलंदाजी करणारा संघ जुनी डोंबिवली, पण आता गोलंदाजी करताना क्षेत्ररक्षण आणि गोलंदाज यांचा ताळमेळ खूप चांगला पाहायला मिळतोय.
नाही धावा जरी 46 असतील ना, पण तुम्ही इथून पण मॅच जिंकू शकता. म्हणजे आता जर 2 झेल सुटले नसते तर कदाचित 4 धावा देखील मिळाल्या नसत्या, पण जर त्याला क्रिकेटमध्ये स्थान नाहीये. पण आता मात्र खूप चांगला झेल पकडला. विशाल पाटीलचं कौतुक करेल. मिडूकडनं भरपूर वेळ धावत आला आणि झेल अप्रतिम घेतला आणि आता मात्र निवृत्तीला परतावं लागतं. तर नवीन फलंदाज तो 3ऱ्या क्रमांकावरती आपण पाहू शकता. गोलंदाजी चांगली केली तो देवेंद्र पाटील. आता पाहायचं कशा प्रकारे बॅटिंग करतो. दुपारचं सत्र सुरू झालंय. आपण पाहू शकता थोडंसं ऊन देखील मैदानावर पाहू शकता. थोडंसं थकान देखील खेळाडूला जाणवत असेल आणि जर खेळाडूला आपण ते पाण्याची व्यवस्था आपण ते पाण्याची मागणी करत असेल तर करू आपण पाणी पिऊ शकता. कारण की पाणी हे शरीरातील महत्त्वाचा घटक आहे. पाणी कमी होता कामा नये शरीरातील. पण इथे जयदेव गोलंदाजी मार्कवर स्ट्राईकला जयेश महात्रेला आपण पाहू शकता. मिड ऑनला एक क्षेत्र आपण मिड ऑफला एक क्षेत्रक्षण आपण पाहू शकता. ऑफ साईडला क्षेत्रक्षण, शॉर्ट टर्मॅन एक क्षेत्रक्षण, गली जवळ पॉईंटला एक क्षेत्रक्षण, एक कव्हरला क्षेत्रक्षण आपण पाहू शकता. हा चेंडू वेग प्रचंड आहे. वेगाने इम्प्रेस केलं तर मला पंच वाईटची खून करतात. दिशेवरती तुम्हाला ना नियंत्रण ठेवणं फार गरजेचं आहे. वेग जरी कमी असेल पण चालेल, पण दिशेवरती नियंत्रण ठेवणं फार गरजेचं आहे. धावसंख्या धावफल करते आपण माहिती देतात यावेळेला कांचन पालकर सर 5 धावा, एक गडी बाद, 47 धावांचं लक्ष आहे. पण इथे जयदेव राईट आर्म ओढू तिकडे मार्क होतो स्ट्राईकला जयेश. हा चेंडू ऑन साईड लाडव्या बॅटने खेळलाय. चेंडू जातो यावेळेला बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मधून. चेंडू जातो 1 बाउन्स सीमारच्या पार. दमदार चौकार. नक्कीच आपण इथं महाराष्ट्र पोलीस दलाचे कार्यकर्ते आपण ते पोलीस दल देखील आपण सामना एन्जॉय करतात. पोलिसांची ड्युटी म्हटली तर 24 तास कार्यरत. कोरोनाच्या काळात देखील त्यांनी भरपूर मदत केली. कोरोनाच्या काळात असो आपण इतर वेळे देखील त्यांची 24 तास आपण तर कार्यरत सेवा असते आणि ते देखील एन्जॉय करतात. हा चेंडू ड्राईव्ह करायचं होतं यावेळेला पॉईंटला क्षेत्र त्याला बीट करून चेंडू चालला यावेळेला पॉईंट सीमारेषा पार. जबरदस्त बॅटिंग करतो. जयच्या बॅटमधून 2 चेंडूमध्ये 2 चौकार आहेत. धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकतो यावेळेला चौकाराने पुढे शकते 13 धावसंख्या. फ्लाइंग स्टॅट वी कॅन से टीम दातिवली टीमची. आणि दातिवलीची सुरुवात चांगली आहे, समर्पक आहे, पण मात्र गोलंदाजांनी आता त्यांची जबाबदारी ओळखणं गरजेचं आहे. जुनी डोंबिवली हे एक ब्रँड आहे कल्याण डोंबिवली क्रिकेटचा आणि त्यामुळे मात्र तो ब्रँड टिकवण्यासाठी तशा दर्जाची गोलंदाजी होणं अपेक्षित आहे. जसं पहिल्या डावामध्ये आपण पहिला देवेंद्रने खूप चांगला षटक हाताळलं होतं, त्यामुळे कमबॅक केला होता दातिवली संघाने. असाच कुठेतरी कमबॅक आता जुनी डोंबिवलीच्या संघासाठी कुठल्यातरी गोलंदाजाने करायला हवा. बाळू सर. नक्कीच कारण का जो फलंदाजी आता करतो ना फलंदाज आपण तर जयेश मात्रे अतिशय चांगला फलंदाज आहे. तर नाईट टुर्नामेंटमध्ये आपण तर पेंदरच्या मध्ये 81 धावा देखील या खेळाडूने कुठल्या आहेत ते देखील भरपूर आपण त्याला अनुभव प्राप्त झाला आहे. अरे जसं तुम्ही आपण तर टुर्नामेंट खेळाल जसं तुम्ही धावा कराल तसं तुम्हाला आपण मनीष आपण तर अनुभव देखील तो अनुभव भरपूर आहे. आणि एक यंगस्टर आता देवेंद्रला आपण पाहू शकता. अरे विशाल म्हात्रे सर आपण तर विशाल मळवीसारखा फलंदाज सलामीला आला नाहीये. आज पाहिजे विशाल कितव्या क्रमांकावरती होतो. खरं अक्षय देखील संघामध्ये नाहीये. गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता यश येतोय. यश ठाकूरला आपण पाहू शकता. ऑन साईडला शॉर्ट पॉईंट लेग शॉर्ट लेगला एक क्षेत्रक्षण एक क्षेत्रक्षण आपण मिड विकेटला पाहू शकता. लॉंग ऑनला एक क्षेत्रक्षण आपण पाहू शकता. ऑफ साईडला शॉर्ट टर्मॅन बॅकवर्ड पॉईंट पॉईंट एक क्षेत्रक्षण मिड ऑफ आणि एक क्षेत्रक्षण आपण डीप एक्स्ट्रा कव्हरमध्ये पाहू शकता. हा चेंडू फक्त दिशा द्यायचा प्रयत्न केला तर आपण बॅटची कडा घेऊन चेंडू जातो शॉर्ट टर्मॅनला. यावेळेला 1 धाव मिनिटे धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता. यावेळेला 14 धावा. जी रणनीती होती ना ती रणनीती मात्र आपल्याला बघायला चांगल्या प्रकारे बघायला मिळते. कारण का धावसंख्या आपण धाव गती पाहिजे होती आपण 9.2च्या सरसाने धावा करायच्या होत्या आणि पहिल्या षटकात 13 धावा आल्यात आणि आता 1 धावा आली म्हणजे 14 धावा आल्यात. कुठेतरी आपण आता सिंगल डबलने देखील लक्षाकडे पोहोचता येईल हे आपण म्हणतो हे तू पाहिलं आता देवेंद्र आणि आपण जयेशने. जयेश चांगली बॅटिंग करतो. सलग 2 चेंडू 2 चौकार त्याने दाखवलेत. यश पुणे गोलंदाजी मार्कवर. एक मिनिट देखील क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. राईट आर्म ओव्हर तिकडे मारक होते. हा चेंडू यावेळेला शपल जास्त झाले आणि चेंडूने मात्र यष्ट्यांचा वेध घेतलाय. यू मिस आय डेफिनेटली फलंदाज बाद. म्हणूनच शफल क्रिकेट हे चुकीचं क्रिकेट हे समजलं जाते आणि तुम्ही खूप प्रचंड असं क्रिकेट खेळलं आणि त्या काळामध्ये इतकं शफल होऊन क्रिकेट खेळायचं नाही. प्रॉपर गार्ड घेतलं जायचं आणि विथ द बॉल विथ द पिचिंग ते खेळलं जायचं. पण या ठिकाणी आता विसर पडला होता. खूप जास्त क्रिस बॉक्सच्या कोण्यावर जाऊन ऑन साईडला स्विंग करण्याचा प्रयत्न अंगलट आलाय. नाही नक्कीच मनीष सर तुम्ही मगाशी सांगितले तुम्ही आपण भरपूर क्रिकेट खेळत पण आम्ही जेव्हा क्रिकेट खेळायचो ना तेव्हा 8 ओव्हरच्या सामने मॅचेस असायच्या जास्त करून. 8 षटक तुम्हाला खेळायला लागायचं आणि तेव्हा मात्र अशा प्रकारची सुविधा नव्हती. पण आता मात्र क्रिकेटमध्ये खूप ग्लॅमर आलं आहे. खूप सुविधा आपण म्हटलं तर पुरवल्या जातात खेळाडूंना. अजोकांच्या माध्यमातून फ्रूट्स असतील एनर्जी ड्रिंक्स असतील ते देखील त्यांचा देखील वापर केला जातो आणि खास करून बिस्लरी पाणी
देखील खेळाडूंपर्यंत पोहोचवलं जात आहे. तुम्ही जेव्हा पाणी मागायचे पाणी मिळायचं का? नाही, मिळायचं पाणी पण ते घरूनच बाटल्या न्यायला लागायच्या. कारण की असे मैदानं देखील नव्हती आमच्याकडे. फक्त आम्हाला आठवतं की आमच्याकडे एकच स्पर्धा व्हायची महाताडेश्वरची. ती स्पर्धा झाली का सर्व स्पर्धा बंद व्हायच्या विशाल मात्रे. ती म्हणजे एक जत्रा होती महाशिवरात्रीची. तर पुणे मॅचच्या दिशेने जाऊया. यश पुणेला गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकेलला आपण पाहू शकता विशाल. हा चेंडू सुरेख टायमिंग मिड ऑफला क्षेत्ररक्षक त्यांना बीट करून चेंडू जातो यावेळेला लॉंग ऑफ सी मार्शाबाद दणदणीत चौकार. दातिवली इज बॅक. आय कॅन से जबरदस्त स्ट्रोक सिलेक्शन मिड ऑफच्या डोक्यावरून बॉलला बाहेर काढलेला आहे. खूप चांगली ड्राईव्ह आहे, डेडिकेशन आहे आणि आता या चौकाराच्या मध्येने आत्मविश्वास परत येईल दातिवली संघाचा. नाही, नक्कीच मनीषा. आपण हे फटके ना विशाल नेहमी सातत्याने सर्रासपणे खेळतो. फ्रंट फुटरला हाफ वॉली आणि चेंडूला खूप चांगलं ड्राईव्ह केली. यावेळेला मिड ऑफला क्षेत्ररक्षक त्याला फक्त पाहत राहिला. गोळीच्या वेगाने चेंडू त्याच्या बाजूने निघून गेला. पण आता यश गोलंदाजी मार्कवर धाव फलक ते मला कालचंद पालकर माहिती देतात. 18 धावा. गरीबात खूप चांगलं गुणलेखन त्यांच्या माध्यमातून केलं तर मनीष सर त्यांच्या सुनेरी अक्षराने हा स्कोर बोर्ड भरला जातोय. हा चेंडू ड्राईव्ह करतो तर यावेळेला गॅप मधनं चेंडूला काढलाय. क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय. दोन क्षेत्ररक्षक पाठलाग करतायत. चेंडू चाललाय सीपाकावर रिजन मध्ये अडवण्यात यश मिळवलंय. 3 धावा. विशालचा योग्य निर्णय होता. विशालला माहिती आहे 3 धावा मिळाल्या आहेत तर घाई काय करायची. कारण का आपल्याला धावा करायच्या 47 आणि 21 धावा तर धावफल कधी लागलेत. नाही एक्झॅक्टली. पण मी जयदीचं पण कौतुक करेन. खूप चांगलं क्षेत्ररक्षण त्याने करायचा प्रयत्न केलेला आहे. बॉलचा पाठलाग करणं खरं तर कठीण होतं आणि तरी देखील तो मात्र शारीरिक मर्यादे पलीकडे जाऊन त्याने तो बॉल अडवण्याचा प्रयत्न केला. हॅट्स ऑफ जयदीप. नाही, नक्कीच प्रयत्न केले पण यश मात्र आपण तर दुसरा क्षेत्ररक्षक बॅकिंगला जर नसता तर जयदेव आला असता तर चौकार देखील गेला असता. सर मी तर म्हणेल ना क्रिकेटसाठी तुम्हाला पोषक जे आहे ना ते म्हणजे फिटनेस राखणं फार गरजेचं आहे. पुणे त्या गोलंदाजी मार्कवर यश बॅटम ओव्हर तिकडे मारा करतो. स्ट्राईकला आपण देवेंद्रला पाहू शकता. अच्छा, देवेंद्र कशा प्रकारे बॅटिंग करतोय. हा चेंडू लॉफ केला. यावेळेला उंच चेंडू जातो आणि लांबी देखील प्राप्त करतोय. चेंडू जातो लॉंग ऑन सी मार्शा पार. षटकार. इज दिस टर्निंग पॉईंट ऑफ दिस मॅच? हा षटकार मला तसं वाटते टर्निंग पॉईंट ठरेल. कारण आता मात्र कुठेतरी वेगाने धावफलकाचा पाठलाग करण्याचा प्रयत्न या ठिकाणी दातिवली संघाचे फलंदाज करतायत. नाही, नक्कीच मनीषा. आपण पहिले तर आता 27 धावा लागल्या. 20 धावांची गरज आहे आणि जेवढ्या लवकर मॅच संपेल ना तेवढं थोडंसं रेस्ट देखील मिळेल या खेळाडूंना. कारण की आता ऊन जरा थोडंसं वाढत चाललं. फेब्रुवारी महिना आपण पहिले तर आज 10 तारीख देखील आहे फेब्रुवारीची. कांचन पालकर सर आपण पहिले थोडंसं ऊन देखील मैदानात जाणवतोय. गरम देखील आपल्याला बघायला मिळते. कारण सकाळी जर आपण पहिले थंडी वाजत असते, रात्री देखील थंडी वाजते, पण दुपारच्या सत्रामध्ये थोडंसं आपल्याला गरमी देखील महसूस होते. आणि चांगली बॅटिंग करतो देवेंद्र. धावसंख्येत आपण 27. यश पुणे गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओर तिकडे मारा करतोय. हा चेंडू लाईन पाहावी लागणारे. वेग प्रचंड होता पण दिशेवरती नियंत्रण होता. पंच आपण बघतो वाईट चिखून करतात. धावसंख्या धावफल करते 28 धावा. सिंगल डबलने धावा वाढवले जातात. यावेळेला अतिरिक्त धावाने आपण तो धावफलक पुढे सरकला जातो. यश पुणे गोलंदाजी मार्कवर टाकला देवेंद्र. चेंडू आपण आता हलक्या हाताने सॉफ्ट हँडने चेंडूला पुश करतोय. कार्पेटच्या मध्ये चेंडू जातो. यावेळेला आपण लॉंग ऑन क्षेत्ररक्षक इथं चेंडूला फीड करतोय. मिस फील्ड झाले. 2 धावा इथून कंप्लीट केल्यात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता यावेळेला 30 धावा. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 15च्या सरासरीने मनीष पाटील जर बघितलं तर 30 धावा आल्यात आणि त्यात धावा पाहिजेत फक्त आणि फक्त 18 चेंडूमध्ये 17 धावेंची गरज आहे. 2 विकेट्स जरी डाऊन झालेले असले तरी देखील प्रॉमिसिंग टोटल आपण म्हणू शकतो. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 15च्या धावकाने 30 आणि आता मात्र कुठेतरी बॉल टू रन इक्वेशन आलंय. कुठेतरी तो प्रेशर जो पहिल्या बॉलवर होता दातिवली संघाच्या फलंदाजावर तो प्रेशर रिलीज झालाय. 2 षटकांतर भेदक फलंदाजी या ठिकाणी दाखवलेली आहे. विशाल खेळतोय 7 धावांवर. आघाडीचे जे फलंदाज होते त्यांनी मात्र आपला दमखम दाखवला. निवृत्तीने 4 धावा आणि जयेशने 8 धावा मिळवून ती स्टार्ट मिळवून दिली. ती स्टार्ट कंटिन्यू करण्याचा प्रयत्न आता देवेंद्र आणि विशाल करतोय. नाही, नक्कीच खेळाडूंचं पण मी कौतुक करेल आणि कांचन पालकर सरांचं पण कौतुक करेल. आपण सातत्याने उठतोय बसतोय पण ते मात्र एकाच जागी ठामपणे बसून आहेत. खरोबर कौतुक करेल. अरे गुणलेखन करणं फार अवघड काम आहे. प्रत्येक चेंडू त्यांना आपल्या वहीत उतरावा लागतो. प्रत्येक डॉट चेंडू, एक्स्ट्रा डिलिव्हरी, वाईड चेंडू, नो चेंडू. तर सगळ्या मॅचच्या दिशेने गोलंदाजी मार्कवर येतोय. चिन्मय पाटील येतोय. साईल या नावाने देखील हा खेळाडू प्रसिद्ध आहे. स्ट्रायकरला विशाल.
या संघाचा खूप चांगला फलंदाज कॅप्टन कूल म्हणून त्याकडे पाहिलं तर चौथ्या क्रमांकावर आला झाला विशाल. चिन्मय गोलंदाजी मार्कवर पलावा सिटी इनकडून ऑन साईडला शॉर्ट पॉईंट लेग, स्क्वेअर लेगला क्षेत्रक्षण आपण पाहू शकता, मिड विकेटला क्षेत्रक्षण आपण पाहू शकता, एक क्षेत्रक्षण लॉंगॉनला आपण पाहू शकता. चिन्मय गोलंदाजी मार्कवर हा चेंडू पल्लू शॉट बघायला मिळतोय. चेंडू बराच वेळ हवे येते आणि झेल ड्रॉप, कॅचेस विन द मॅचेस. असे झेल तुम्हाला म्हणेच पकडावे लागणारे. मेहुलने झेल सोडलाय काय म्हणाल? दॅट वॉज अ इझी अटेम्प्ट, एक सोपा अटेम्प्ट होता आणि तो कुठेतरी कठीण करून बसलेला आहे. आणि जेव्हा आता रन टू बॉल इक्वेशन आहे त्यावेळेस विकेटवर सर्वात जास्त लक्ष द्यायचं असं जेणेकरून दबावात येईल दातिवली हा संघ, पण कुठेतरी विसर पडलाय क्षेत्ररक्षकांना. नक्कीच विशालची विकेट मिळाली असती, कुठेतरी टर्निंग पॉईंट ठरला असतं ही मॅच. अजून एक येताना आपण तर 16 धावांची गरज आहे 17 चेंडूमध्ये. मॅच खूप चांगली चालू आहे. हा चेंडू यावेळेला आपण तर फ्रंट फुटर आले होते, चेंडू सोडून दिल्यानंतर पंचांकडे पाहिलं जात आहे. बाळा माने सर कोणत्या प्रकारची खूण करत नाही. मनीष सर हल्ली काय झालंय, प्रत्येक फलंदाज ना बॅटिंगला गेल्यानंतर चेंडू जर बॅटच्या संपर्कात आला नाही तर लगेच पंचांकडे पाहतो. पण पंच एक्झॅक्टली पाहतात की चेंडू पडलाय कुठल्या स्टंपवरती, कुठून पिचिंग झाला, कुठून बाहेर निघालाय, सर्व गोष्टी पाहतात मगच वाईड किंवा आपण तर निर्धाव चेंडू ठरवतात. चिन्मय गोलंदाजी मार्कवर फुलटॉस आहे, ड्राईव्ह केला या वेळेला कार्पेटच्या मध्ये उमड आपला क्षेत्रक्षक नाहीये, परंतु लॉंग ऑफला चेंडू जाईल. 2 धावा इथून पूर्ण केल्या जातात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 1 धाव तिथे एकेचं रूपांतर 2 मध्ये करतायत. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता या वेळेला 33 धावा. 33 धावा आपण पाहू शकता 10 फलकावरती. 14 धावांची अजूनही गरज आहे. संत क्रिकेट बघायला मिळतंय, शांत क्रिकेट बघायला मिळतंय. कोणत्या प्रकारची कांचस आपण तर घाई करत नाहीयेत. तर सिंगल डबलने देखील लक्षापर्यंत पोहोचता येईल. चिन्मय गोलंदाजी मार्कवर टाकला देवेंद्र. लाईन पावी लागणार या वेळेला. मला माने सर आम्हाला सांगतात की हा चेंडू सोयरे वाईड आहे. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता 34 धावा. 13 धावांची अजून गरज आहे. त्यासाठी संघ जाणला जातो ना, तीच ओळख आज संघाने मात्र केली नाहीये. आज संघाने प्रतिकार केला नाही या जुन्या डोंबिवली संघाने. तुषार बाद झाला आणि जणू काय प्रत्येक फलंदाजाने हजेरी लावण्याचं काम केलं. तू चल माया अशी कामगिरी केली. प्रत्येक वेळी तुम्हाला तुषार पाटील धावा करून देणार नाहीये. चेंडू पुन्हा एकदा लाईन पाहावी लागणारे. या रगरगत्या उन्हामध्ये ना बाळा माने सरांचं काम वाढतो, एक्सरसाइज करावी लागते. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता या वेळेला 35 धावा. 35 धावा 10 फलकाती लागल्या आहेत. 47चं लक्ष, 12 धावांची गरज आहे अजूनही. पण इथं गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता चिन्मय साईल या नावाने देखील हा खेळाडू प्रसिद्ध आहे भरपूर. सायकलला देवेंद्र राईट आर्म ओव्हर तिकडे मारा करतो पलावा सिटी इनकडून. हा चेंडू लॉफ केलाय, भरपूर उंच गेलाय, लांबी प्राप्त होत नाही यावेळेला आणि क्षेत्ररक्षक आहे फलंदाज बाद. देवेंद्र बॅक टू पॅव्हिलियन. काहीतरी हवेचा प्रभाव या मैदानामध्ये कमी जाणवतोय. सकाळपासून दर्जेदार स्ट्रोक्स खेचतायत फलंदाज, फोर्स करतायत बॉलला, पण मात्र बॉल एरियल रूट घेताना कुठेतरी प्रतिबंधित होतोय वातावरणामध्ये आणि त्याचमुळे सीमारेषेच्या बाहेर बॉल जात नाहीये. तो भुर्दंड बसतोय टीम दातिवलीला. नक्कीच आपण म्हणतो मनीष पाटील इथे पारितोषिक आलंय. शंकेश म्हात्रे यांनी एटीएम खुला केलाय बघा विशाल मडवीसाठी. 2 षटकारासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. मला वाटतं त्यांना माहिती आहे आपले चांगले मित्र आहेत, मारले तरी आपल्यालाच मिळतील संध्याकाळी, त्यामुळे पारितोषिक लावलं जातं आणि त्यांना माहिती आहे की विशाल षटकार मारू शकते, तरी देखील त्यांनी पारितोषिक लावलंय. पण पाहिजे आता विशाल हे पारितोषिक पटकावतो का? नवीन फलंदाज येतोय विनीत पाटील, अतिशय चांगला फलंदाज. आजही ते 2 षटकार आठवतात आम्हाला नागझरीचे. चेंडू बॅकफुट जाऊन कट केला यावेळेला. चेंडू जाता गली क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण होतं. 1 धामिटे. विशालला माहिती आहे सिंगल डबलने आपण मॅच जिंकू शकतो. पारितोषिक नाही मिळेल तरी चालेल. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता यावेळेला 36 धावा आपण पाहू शकता. सिंगल डबलने इथून विजय प्राप्त करता येईल. सायकलला आपण पाहू शकता विनीत पाटील. चिन्मय यश मिळालंय. राईट आर्म ओव्हर तिकडे मारा करतोय पलावा सिटी इनकडून. चेंडू ऑन साईडला फुल करत होता बघा, काय वेगळ्या स्टाईलने आपण ऑन साईडला खेळला. चेंडू स्क्वेअर लेग रिजनमध्ये जो प्रतिशत चेंडू फील्ड होईल. 2 धावा इथून कंप्लीट केल्या जात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. चांगलं क्रिकेट बघायला मिळतं विनीतच्या माध्यमातून. क्षेत्ररक्षक सीमेवर आहेत आणि त्याचा पुरेपूर फायदा घेतो मनीष पाटील. हाफ हँडेड पुल स्ट्रोक होता. अपूर्ण मनस्थिती तुम्हाला पाहायला मिळाली. खेचू का नाही खेचू या द्विधा मनस्थितीमध्ये खेळला गेला, पण तरी देखील तितकंसं नुकसान झालं नाही आहे. धावा मिळालेल्या आहेत आणि अशा पद्धतीने षटकं संपत आहेत. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 38 धावा आहेत. आता थोडा सामना सोपा झालेला आहे.
तो म्हणजे टीम दातिवली संघासाठी. पण मात्र अजूनही जुनी डोंबिवली संघाने संघर्ष करणं गरजेचं आहे, कारण जितका मोठा संघर्ष तितका मोठा विजय असतो. आणि आता विजयाची अजूनही शाश्वती असेल. चांगल्या दर्जाचं षटक असलं, कमीत कमी धावांचं आणि जास्तीत जास्त विकेटचं षटक जर हाताळलं तर पुन्हा एकदा सामन्यामध्ये परत येईल जुनी डोंबिवली हा संघ. नाही, नक्कीच जुनी डोंबिवली संघाने ज्या चुका केल्या ना मनीष सर, त्या कॅचेस नव्हता सोडायला पाहिजे, झेल नव्हते सोडायला पाहिजे, पण तिथून मात्र तुम्ही कमबॅक केलं असतं. विकेट जर मिळाला तुम्हाला, रेग्युलर इंटरेस्टमध्ये विकेट मिळाला असं तर तुम्ही सामन्यामध्ये आत्मविश्वास देखील तुम्हाला प्राप्त झाला असता आणि तुम्ही सामन्यामध्ये शिरकाव केलं असतं. पण आता मात्र आत्मविश्वास थोडासा गमावलाय. पण तुषार पाटील आलाय, फिरकीचा जादूगर, पाहायचं कशा प्रकारे गोलंदाजी करतोय आता पाहायचं. विशाल आता अनुभवी खेळाडू मैदानावर आहे, पाहायचं कशा बॅटिंग करतोय, कारण 12 चेंडूमध्ये 9 धाव्यांची गरज आहे. समीकरण सोपं झालंय, चेंडूपेक्षा आपण धावांपेक्षा चेंडू 3 जास्त आहेत. शंकेश मात्रेने देखील पारितोषिक लावलंय 2 षटकारासाठी 1000 रुपये, पण 2 षटकार मारले तर मॅच देखील फिनिश होईल. इबन पाटील देखील येत आहेत, वापसी करतात संघामध्ये. इबन या, आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. तुषार पाटील गोलंदाजी मार्कवर, स्ट्रायकेला आपण पाहू शकता. विशाल चेंडू बॅक पुढे जाऊन कट करतो, यावेळेला गॅप शोधली, 2-2 शतकाच्या चेंडूचा पाठलाग करतायत. चेंडू चाललाय थर्डमॅनला वेगाने यावेळेला आणि चेंडू गेलाय सीमारेषा पार, चौकार. बुद्धीचं क्रिकेट बघायला मिळतंय, खूप चांगलं क्रिकेट बघायला मिळतंय विशाल मडवीच्या माध्यमातून. कोणत्या प्रकारची घाई गडबड करत नाही, समीकरण सोपं झालंय. 11 चेंडूमध्ये 5 धावांची गरज आहे. शंकेश मात्र त्याचा पारितोषिक मिळणार नाही विशालला. एका षटकाराला पण पारितोषिक आहे का 500, क्या बात आहे. पुढे त्या गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता. तुषार राईट आर्म वर तिकडे मार्क आहे. हा चेंडू ऑन साईडला हुक केलाय, चेंडू बराच वेळ हवेत होता लॉंग लेडला, जोपर्यंत चेंडू फीड होईल. 2 धावा इथून कंप्लीट केल्या जात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धाव संख्या 10 फलक त्यामुळे पाहू शकता यावेळेला फक्त आणि फक्त आता 3 धावांची गरज आहे. 44 धावा 10 फलकाती लागल्या. चांगली बॅटिंग केली होते, डोकं शांत ठेवून फलंदाजी केली होते मनीष पाटील. आपण जर विचार केला तर कोणत्या प्रकारची घाई करत नाही, कारण अशा प्रकारचा विजयाने तुम्हाला आत्मविश्वास जनतो, कारण नंतर त्यांची नेक्स्ट मॅच लगेच आहे, त्यामुळे हा विजय त्यांना आत्मविश्वास देऊन जाणार आहे. तुषार गोलंदाजी मार्कवर राईट आर्म वर तिकडे मार्क होतोय. चेंडू यावेळेला लाईन पाहावी लागणार, पंच वाईडची खूण करतायत. आता फक्त 2 धाव्यांची गरज आहे. 4थं षटक प्रगतीपथावर आहे. तुषार पाटील गोलंदाजी मार्कवर, स्ट्रायकेला विशाल मडवीला आपण पाहू शकता. राईट आर्म ओव्हर तिकडे मार्क होतोय. चेंडू ऑन साईडला फुल करत होता, बॅटची कडा घेऊन चेंडू मागे सरकतो. यावेळेला शॉर्ट पॉईंट लागला, जोपर्यंत चेंडू फीड होईल तोपर्यंत एकच धाव. स्कोर लेवल 1 धावेची गरज आहे. पाहिजे आता विनिंग शॉट कुणाच्या बॅटमधून येतोय, विनीतच्या बॅटमधून विनिंग शॉट येतोय का पाहिजे. तुषार शफल होऊन ऑन साईडला पुल करायचा होता, चेंडू बॅटची कडा घेऊन चेंडू यावेळेला शॉर्ट फाईन लागला जातोय, जोपर्यंत चेंडू फाईन लागला फीड होईल आणि अशा तऱ्हेने विजय संपादन करतोय. तो म्हणजे जनमान दातिवली संघ. लगेच टॉससाठी देखील यायचंय. विदर्भ स्वामी क्रिकेट संघ संदप आणि त्यांच्या गेम्स परफॉर्मन्स करायला आपण येतोय. जनमान दातिवली संघ टॉससाठी यायचंय.